मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलंय। वरळीतील कोस्टल रोड प्रोमेनेड इथं नमो युवा रन पार पडत असून हा कोस्टल रोड प्रोमेनेडवरील पहिला भव्य सोहळा आहे। यामध्ये 7,000हून अधिक मुंबईकर सहभागी होणार आहेत। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, पद्मश्री अभिनेते अशोक सराफ, अभिनेता मिलिंद सोमन तसंच आणखी काही मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आणि याच ठिकाणाहून आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। पद्मेश, विक्रम, नक्कीच आज जवळपास 7 वाजता ही जी नमो रन जी मॅरेथॉन आहे ती सुरू होणार आहे। थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर ही जी मॅरेथॉन आहे ती सुरू होणार आहे। जवळपास मुंबईभरातून अनेक जे हजारो जे धावण्यासाठी अनेक जे स्पर्धक इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ही आयोजन करण्यात आलेली आपण जर पाहिलं कोस्टल रोडचा जो प्रोमेनेड आहे, वरळी येथील जो प्रोमेनेड आहे तिथे ही जी भव्य मॅरेथॉन आहे ती आता सुरू होणार आहे। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या मॅरेथॉनला ग्रीन सिग्नल देणार असून त्याचबरोबर अनेक जे मान्यवर आहेत, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी असतील, त्यासोबत अमित साटम असेल किंवा महत्वाचं म्हणजे अशोक सराफ आणि मिलिंद सोमन आणि त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अनेक जे मान्यवर आहेत ते इथे आता हळूहळू उपस्थित राहणार आहेत। आणि जवळपास मुंबईभरातून अनेक जे स्पर्धक आहेत ते इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात स्वतः मुख्यमंत्री इथे येणार आहे आणि त्यानंतर ग्रीन सिग्नल देऊन ते स्वतः या मॅरेथॉनला आपण जर पाहिलं तर फ्लॅग ऑफ करतील आणि मॅरेथॉन सुरू होईल। जवळपास ही मॅरेथॉन 5 किलोमीटर आहे, इथून वरळी तिथपर्यंत आणि तिथून बरं पद्मेश, या रनकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।